सामाजिक मानसशास्त्राचा स्वरूप हे जाणून घेतल्यानंतर सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास थोडक्यात आपण पाहूया. सामाजिक मानसशास्त्राविषयी सर्वप्रथम प्लूटो यांनी विचार मांडले. व्यक्ती ज्या समाजात राहते त्याचा प्रभाव त्याच्या वर्तनावर पडत असतो असं सर्वप्रथम प्लूटो यांनी अगदी तत्वज्ञाच्या कालखंडामध्ये प्रतिपादित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये तत्वज्ञानाचा जसा जसा विकास होत गेला त्याप्रमाणे समूह वर्तन आणि त्या वर्तनामध्ये व्यक्तीचा परस्पर होणारा विकास याविषयी ऑरिस्टॉटल, हॉब्स, बेथम, कॉम्ट, हर्बर्ट स्पेन्सर यांनी देखील समाजाचा व्यक्तिवर्तनावर कसा परिणाम होतो हे सांगितलेलं आहे. समूहाचा परिणाम व्यक्तीवर होऊन ती सुद्धा विचार न करता त्यांच्यासारखीच कशी आक्रमक बनते हे सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या लेखनातून स्पष्ट केलेलं आहे. सामाजिक मानसशास्त्राचा पहिला प्रयोग हा 1897 मध्ये ट्रिप्लेट या शास्त्रज्ञाने केलेला आहे. म्हणजे सामाजिक मानसशास्त्र हे शास्त्रीय शास्त्र आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा तेथे अभ्यास पद्धती ह्या देखील शास्त्रीय स्वरूपाच्या असतात. म्हणून पहिला प्रयोग हा 1897 मध्ये ट्रिप्लेट यांनी केला. त्यांच्या प्रयोगाचं असं होतं स्वरूप की व्यक्ती एकटी सायकल चालवत असताना तिच्या सायकलीचा वेग हा कमी असतो, परंतु समूहात असताना तिच्या सायकलीचा वेग हा नकळतपणे वाढत जातो. म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती ही एकट्याने प्रवास करते किंवा सायकल चालवते किंवा पायी चालत असेल तर तिचा वेग जो आहे तो मंद असतो, पण जेव्हा समूहात ती कार्य करते, समूहात तिचं वर्तन परफॉर्मन्स दाखवते तेव्हा तिचा हा वेग वाढतो असं ट्रिप्लेट यांच्या प्रयोगामध्ये दिसलंय. म्हणजेच इतर व्यक्तीचा प्रभाव व्यक्तिवर्तनावर कसा पडतो हे त्यांनी 1897 मध्ये प्रयोगाद्वारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर 1924 मध्ये ऑलपोर्ट यांनी सर्वप्रथम सामाजिक मानसशास्त्रावर पहिलं पुस्तक लिहिलं. लेव्हिन या मानसशास्त्रज्ञाने अनेक प्रयोग केले जे की आपण समूह संघर्ष ही संकल्पना पुढे आपण अभ्यासणार आहोत. पण कर्ट लेव्हिन या मानसशास्त्रज्ञाने सामाजिक मानसशास्त्रात अनेक प्रयोग केल्याचे दिसून येते. समूहाचा प्रभाव व्यक्तीवर कसा होतो, समूह निर्णयाला व्यक्ती कसे महत्त्व देते हे त्यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये सिद्ध करून दिलेले आहे. सामाजिक प्रवाहाच्या संदर्भात ॲश क्रॅचफिल्ड, शेरिफ आणि शेरिफ यांनी देखील अनेक प्रयोग केलेले आहेत. आपण बरोबर आहोत हे माहीत असून सुद्धा व्यक्ती समूहाप्रमाणे चुकीचा निर्णय कसा देते हे सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रयोगाद्वारे सिद्ध करून दिलेलं आहे. ज्या शरीफने सामाजिक मानदंडाचा विकास हा कसा होतो हे सुद्धा याबाबत सुद्धा प्रयोग केल्याचे आपल्याला पाहावयास मिळतात. सामाजिक अभिवृत्ती ज्या आहेत किंवा व्यक्ती जीवनाच्या ज्या अभिवृत्ती आहेत त्या अभिवृत्ती या नियम स्वरूपाच्या असतात. त्याच व्यक्ती सामाजिक किंवा सामूहिक प्रभावामुळे बदलत असतात. म्हणजे व्यक्तीच्या अभिवृत्ती कितीही स्ट्रॉंग असल्या तरी देखील समूहाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या अभिवृत्ती सुद्धा बदलत असतात. त्याला आपण सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन असं डोबल मानाने म्हणतो. परंतु ज्या अभिवृत्ती आपल्या जीवनाचा गाभा असतात त्या अभिवृत्ती तशाच तशा असतात. जसं की जे सरफेस जो मूळ असतो, ॲटिट्यूडचा जो मूळ बेस आहे तो मूळ बेस हा बदलत नाही. जरी म्हणजे व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न करत नाही. यासाठी समूहाच्या विरुद्ध जावं लागले तरी देखील व्यक्ती आपली मूळ अभिवृत्ती ज्या असतात त्या बदलत नाही. या सुद्धा प्रयोगाद्वारे सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी दाखवून दिला. म्हणजे सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास संक्षिप्तपणे बघत असताना वेगवेगळ्या सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी जे प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिवर्तन, व्यक्तीच्या अभिवृत्ती, भावना आणि विचार याशी संबंधित त्यांनी प्रयोग करून सामाजिक मानसशास्त्राला एक प्रचंड प्रकारचा एक इतिहासात्मक दर्जा दिलेला आहे. फेस्टिंजर या सामाजिक मानसशास्त्रज्ञाने बौद्धिक द्विसंवाद सिद्धांत 1957 मध्ये मांडला. यामधून अभिवृत्ती बदलाची प्रक्रिया कशी होते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे.
आपण चुकलो हे मान्य करणे कसे अवघड जाते, यासाठी व्यक्ती आपण बरोबर कसे आहोत हे पटवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसते. धूम्रपानमुळे कॅन्सर होतो हे माहीत असताना सुद्धा आपण धूम्रपान करतो. त्याचबरोबर मद्यपानाने कॅन्सर होतो तरी देखील आपण कॅन्सर होतो हे माहीत असताना सुद्धा आपण मद्यपान करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कॅन्सर माहिती असताना सुद्धा कॅन्सर झालेला आहे, ते धूम्रपान कसे करत नव्हते ते त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी धूम्रपान करणे काही अयोग्य नाही हे सुद्धा त्या प्रयोगाद्वारे त्यांनी पटवून दिलेलं आहे. म्हणजे बौद्धिक संवाद जे आहेत, व्यक्ती स्वतःशी असलेली जी तडजोड आहे ती तडजोड वस्तुस्थिती माहिती असताना सुद्धा करत नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत, हे प्रयोगातून सामाजिक मानसशास्त्राचे वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत, ज्याला आपण ऑर्चिस्टिझम म्हणतो की एक सहाय्यक वर्तन विषयी. नंतर सामाजिक मानसशास्त्रामध्ये वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. लोकांमधील दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती कमी का होत आहे याविषयी एक प्रयोग करण्यात आलेला होता. याची सुरुवात न्यूयॉर्क शहरातील एका घटनेने झाली. न्यूयॉर्क शहरात एका भरवस्तीत एका तरुणीचा खून होताना अनेक व्यक्ती स्वतःच्या फ्लॅटमधून ते बघत होते. म्हणजे त्या व्यक्तीचा खून होत होता तरी देखील सगळे त्याला बघत होते, पण कुणीही तिथे धावून आलेलं नाही. यानंतर लॉरेन आणि डार्लो यांनी प्रयोग केले. लोकांमधील इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती कमी झालेली नाही, परंतु जोपर्यंत कोणी एक व्यक्ती पुढे होत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती पुढे मदतीसाठी येत नाही. ती सगळ्यांची जबाबदारी आहे असे त्यांना वाटते, परंतु एकटी असेल तर लगेच मदतीला धावून जाते, कारण त्यावेळी तिची एकटीचीच ती जबाबदारी असते असे त्या प्रयोगातून दाखवून दिलेलं. म्हणजेच मदत प्रक्रिया जी आहे, या मदत प्रक्रियेविषयी लॉरेन यांनी हा जो प्रयोग केलेला होता, या प्रयोगातून पुढे ऑर्चिस्टिझम नावाची थेरी पुढे समोर आलेली आहे. 1960 मध्ये सुद्धा मिलग्रॅम यांनी सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रयोग केला की आज्ञाधारकतेविषयी तो प्रयोग होता. त्याने व्यक्ती कोणाचाही विचार न करता वरिष्ठांचे आज्ञाचे पालन करतात व इतरांवर अत्याचार करतात. यामागे त्यांचा आज्ञाधारकपणा कसा असतो हे मिलग्रॅम यांनी 1960च्या प्रयोगामध्ये सिद्ध करून दिलेला आहे. म्हणजे लिंग्रेन, झिम्बार्डो यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा सामाजिक मानसशास्त्राच्या नवीन सिद्धांतांच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. यांनी लिंग्रेन आणि झिम्बार्डो यांनी बाह्य परिस्थितीमुळे व्यक्ती वर्तनावर कसा परिणाम होतो किंवा कसे वर्तनावर बाह्य परिस्थिती व्यक्तीच्या वर्तनावर कशी प्रभावित करत असते याचा सुद्धा त्यांनी प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये तुरुंगातील कैदी कसे आक्रमक बनतात, त्यासाठी त्या ठिकाणी असलेले वातावरण कसे कारणीभूत ठरते हे त्यांनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलेले आहे. सामाजिक मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला तशी उशिरा सुरुवात झाली असली तरी अनेक शास्त्रज्ञांनी यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून सामाजिक मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या नवीन संकल्पना या आज उदयास आलेल्या आहेत. वेगवेगळ्या संकल्पनांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे अगदी आपण तत्वज्ञानापासून ऑरिस्टॉटल, प्लूटो, त्यानंतर ट्रिपगेट यासारख्या सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी पूर्वीच्या काळापासूनच सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यासाला प्रारंभ केलेला होता. व्यक्ती वर्तनावर समूहाचा प्रभाव कसा पडतो व व्यक्तीचे विचार कसे बदलतात आणि व्यक्ती समूहातून कशी प्रभावित होत असते याविषयीचा अभ्यास हा खूप प्राचीन आहे. आणि त्यामुळे आज ज्या सामाजिक मानसशास्त्रामध्ये नवीन शास्त्रीय संकल्पना उदयास आल्या त्याच कारणीभूत घटना म्हणजेच मानसशास्त्राच्या शास्त्रीय प्रयोगाची सुरुवात ही 1897 मध्ये एक शास्त्रीय दृष्ट्या प्रयोगाला प्रारंभ झाला. तिथूनच सामाजिक मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन आज वेगवेगळ्या सिद्धांत कल्पना, वेगवेगळ्या संज्ञा आपण पाहत आहोत. अशा पद्धतीने सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. येथे थोडक्यात आपण हा इतिहास इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो.